यूट्यूब चॅनल. सो जसं तुम्ही बघताय की आम्ही बाहेर निघालेलो आहे आणि आजकाल माझे व्हिडिओ जास्त येत नाही आहेत, कारण काय ॲज युजल नेहमीच रिझन आहे की मंडे टू फ्रायडे ऑफिसला जायचं असतं आणि सॅटर्डे संडेज मी तो व्हिडिओज बनवण्यासाठी, आणि असं काही स्पेशल ओकेजन सुद्धा येत नाही की त्याचे आम्ही व्हिडिओज बनवू. आणि खरं सांगू तर वेळ सुद्धा नाहीये, पण तरी सुद्धा टाइम काढून आम्ही प्रयत्न करतो तुमच्यापर्यंत सगळ्या गोष्टी पोहोचवायचा. अँड येस, न्यू इयर सुद्धा स्टार्ट झालेलं आहे. न्यू इयरचे सगळेच लोक रेझोल्युशन्स करत असतात की असं करायचं तसं करायचं. न्यू इयरचे रेझोल्युशन्स असतात आणि सगळ्यांचा एक असतो तो फिट व्हायचा रेझोल्युशन. तो सगळ्यांचाच असतो, आहे ना सूरज? माझा पण आहे. सो आमचा सुद्धा आहे फिट होण्याचा रेझोल्युशन. किती दिवस चालणार आहे ते माहित नाही. जी आजकाल ट्रेंडिंग झालेली आहे ती म्हणजे विजन बोर्ड, की आपण ह्या वर्षामध्ये काय काय गोष्टी अचीव करायच्या आहेत, काय काय गोष्टी आपल्याला घ्यायच्या आहेत, किंवा लाईफ मध्ये अजून आपल्याला किती ग्रो करायचं आहे त्याचं एक विजन बोर्ड असतं. सो आम्ही तर ह्या वेळेला असं काही विजन बोर्ड बनवलेलं नाहीये, पण काही काही गोष्टी आहेत ज्या सूरज आणि मी डिस्कस केलेल्या आहेत की त्या गोष्टी लिहिलेल्या सुद्धा आहे. आणि आम्ही प्लॅन केलं की ऍटलिस्ट या वर्षी आम्ही त्या गोष्टी कम्प्लीट करावं. अँड ऍट द एंड ऑफ द इयर आम्ही बघू किती गोष्टी कम्प्लीट झाल्या आहेत. आणि जेव्हापासून सूरज आणि माझं लग्न झालं ना तेव्हापासून प्रत्येक वर्षी आम्ही असं डिसाईड करतो की ह्या वर्षामध्ये आपल्याला काही ना काहीतरी नवीन अचीव करायचं आहे. प्रत्येक वेळेला आपले गोल्स वाढत गेले पाहिजेत. आणि मी तर तुम्हाला सांगेल की तुम्ही सुद्धा असं करा. जेव्हा तुम्ही कुठली मोठी गोष्ट विचार कराल ना तेव्हा ती करण्यासाठी अजून जास्त मेहनत कराल. सो आम्ही तर हेच फॉलो करतो की तुम्ही आधी गोल ठरवा, तो थोडा सध्याच्या हिशोबाने थोडा मोठा गोल ठरवा आणि तो अचीव करण्यासाठी प्रयत्न सुरू करा. आणि असं कधीच होत नाही की तुम्ही कुठली गोष्ट ठरवली आणि ती होणार नाहीच म्हणून. कधी कधी अडथळे येऊ शकतात, ठीक आहे, त्या टाइम पिरियड मध्ये नाही होणार, पण त्याच्यानंतर नक्कीच होईल. तुम्ही मेहनत करत राहा. आम्ही सुद्धा मेहनत करतो आहे. आम्ही सुद्धा आमचे जे गोल्स आहेत, आमचे जे ड्रीम्स आहेत ते अचीव करण्यासाठी खूप मेहनत करतो. आणि आता सूरज आणि मी चाललेलो आहे बाहेर. सॅटर्डे आहे आणि त्यामुळे आणि आज प्राचीन आहे ना अक्षरशः म्हणजे बाथरूम साफ केलेला आहे आणि एवढा मस्त साफ केलं ती मला बोलते बघ नळावरती बघ तुझा चेहरा दिसेल. आणि ऍक्च्युली ते नवीन तिने प्रॉडक्ट मागवले त्याच्याने ऍक्च्युली पूर्ण क्लीन चकाचक दिसते. आणि अजून मी बऱ्याच काही गोष्टी केलेल्या आहेत. ते व्हिडिओज आहेत ते मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये नंतर दाखवेलच. आणि तोपर्यंत आम्ही पोहोचतोय एका ठिकाणी. कुठे चाललोय ते तुम्ही तिकडे गेल्यानंतर तुम्हाला समजेल. अँड येस, आता आम्ही पोहोचतो तोपर्यंत तुम्ही ते व्हिडिओज बघा. बाहेर जायचं आहे, पण त्याआधी घरामध्ये एवढा पसारा झालेला आहे, एवढे शूज आहेत, एवढे बॅग्स आहेत. आणि तुम्ही जर माझा होम टूर बघितला असेल तर त्याच्यामध्ये मी सगळं जे माझं एक्स्ट्राचं सामान आहे, जे म्हणजे बॅग्स आहेत, शूज आहेत, त्या सगळ्या मी या ड्रॉवरमध्ये ठेवते. आणि आता अशी परिस्थिती आली की हा ड्रॉवर सुद्धा पूर्णपणे फुल झालेला आहे. आणि एवढा सगळा पसारा जे म्हणजे एवढे छान छान बॅग्स आहेत ना ते सगळे असे आतमध्ये राहिलेले आहेत आणि ते कसेही ठेवले जात आहेत. सो माझं हे सगळं सामान ऑर्गनाईज करण्यासाठी मी एक गोष्ट मागवलेली आहे, म्हणजे अगारोचा रिजन्सी शू क्रेट स्टोरेज बॉक्स. सो मी अगारोचा जो स्टोरेज बॉक्स मागवलेला आहे तो मला अशा वेगवेगळ्या पीसेसमध्ये आलेला आहे. आणि हा 6 पॅकचा बॉक्स आहे. सो त्यासाठी मला हे सगळं अरेंज करावं लागणार आहे. आणि हे जे प्लास्टिक मटेरियल आहे ते खूप स्टर्डी आहे आणि ड्युरेबल आहे. सो मी आता फटाफट ह्याला असेंबल करून घेते. आणि असेंबल करणं सुद्धा खूप इझी आहे. मी तुम्हाला एक असेंबल करून दाखवते. आणि ह्याच्यामध्ये एक मॅन्युअल दिलेलं आहे. सो हे मॅन्युअल चेक करून आपण इथे नंबरिंग दिलेले आहे. सो हे वालं चेक करून आपण ह्याला इझिली असेंबल करू शकतो. सो मी फटाफट आता असेंबल करून घेते. सो अशा प्रकारे माझा इझिली एक बॉक्स रेडी झालेला आहे असेंबल करून. आणि तुम्ही बघू शकता की किती इझी, हार्ड आणि ड्युरेबल मटेरियल आहे ते. आणि इथे एक मॅग्नेटिक डोअर हँडल दिलेला आहे ह्याला, जे की आपण ओपन करू शकतो आणि मॅग्नेटिकली क्लोज होऊ शकतो. ह्याच्यामध्ये आपण अप टू 12 UK साईजचे शूज जे आहे ते सुद्धा ठेवू शकतो. मल्टीपर्पज आहे, तर ह्याच्यामध्ये आपण बॅग्स ठेवू शकतो, बुक्स ठेवू शकतो, किंवा अजून दुसरं तुम्हाला जे काही सामान असेल ते सुद्धा तुम्ही ठेवू शकता. आणि आता सध्या तरी मला सूरजचं एक कलेक्शन करायचं आहे शूजचं. सो त्याच्यासाठी मी हे ऑर्डर करणार होते, पण सध्या त्याच्याकडे एवढे शूज नाही आहेत. सो काही माझं जे एक्स्ट्रा सामान आहे ते सुद्धा मी ह्याच्यामध्ये ठेवणार आहे. सूरजचे हे जे शूज आहेत ते 11 UK साईजचे आहे. 11 नंबरचा शूज घालतो सूरज. आणि हे शूज सुद्धा आरामात ह्याच्यामध्ये बसत आहेत आणि अजून जागा सुद्धा उरतीये.
आणि ह्याला मी खूप इझिली असं बंद करू शकते. मॅग्नेटिक असल्यामुळे ह्याला ओपन करणं बंद करणं खूप इझी आहे आणि हे स्टॅकेबल आहे. सो मी अजून एक हा बॉक्स रेडी करत होते, तर तुम्ही बघू शकता की ह्याच्यावरती स्टॅकेबल असल्यामुळे हे आपण एकावर एक असं स्टॅक करू शकतो. सो इझिली हे दिसायला सुद्धा खूप सुंदर दिसतं आणि एफर्टलेसली सगळ्या गोष्टी आपण ह्याच्यामध्ये ठेवू सुद्धा शकतो. मी फटाफट आता बाकी सगळे बॉक्स जे आहेत ते सुद्धा असेंबल करून घेते आणि मग तुम्हाला दाखवते की मी कसं ऑर्गनाईज करणार आहे. सो माझे सगळे शू बॉक्स जे आहेत ते असेंबल करून झालेले आहे आणि तुम्ही बघू शकता किती सुंदर दिसतात. ट्रान्सपरंट डिझाईन आहे, त्याच्यामुळे आपल्याला आतमध्ये काय ठेवलंय ते बघू शकणार आहे आपण. सो मी फटाफट इकडे माझं जे काही सामान आहे ते ठेवून घेते. सो इकडे मी सूरजचे शूज ठेवले, इकडे मी माझे शूज ठेवते. मॅग्नेटिक डोअर हँडल आहे जसं मी तुम्हाला बोलले, त्याच्यामुळे खूप इझिली आपण ह्याला ओपन आणि क्लोज पण करू शकतोय. इथे काही माझे शूज ठेवले, हिल्स ठेवलेले आहेत. मी माझी ही जी बॅग आहे ती इथे ठेवणार आहे. माझ्या काही पर्सेस आहेत त्या मी इथे ठेवते. ह्याच्यामध्ये तुम्ही काही ठेवू शकता, म्हणजे जर तुम्हाला बुक्स ठेवायचे असतील, तुम्हाला दुसरं काही ठेवायचं असेल जे तुम्हाला डे टू डे लाईफमध्ये यूज होतं आणि जे की तुम्हाला असं इझिली ॲक्सेसिबल पाहिजे नाही, ते सगळं तुम्ही ह्याच्यामध्ये ठेवू शकता. आणि एवढंच नाही तर हा 3-3च्या रॅकमध्ये नाही, तर तुम्हाला जर हा 4चा रॅक बनवायचा आहे तर तुम्ही असा ह्याच्यावरती 4चा स्टॅक बनवायचा आहे तर तुम्ही ह्याच्यावरती असं असेंबल करू शकता. किंवा 2-2चे बनवायचे आहेत किंवा 2-2, 3-3चे बनवायचे आहेत तर त्याप्रमाणे ठेवू शकता. सो तुम्ही असं ह्याला असं 3 हे करून सुद्धा ठेवू शकतो आणि जसे जसे तुम्हाला पाहिजे तसे तुम्ही एक्स्ट्रा बॉक्सेसमध्ये घेऊन ह्याच्यावरती स्टॅक करून ठेवू शकता, जे की खूप कन्व्हिनियंट आहे यूज करण्यासाठी. तर मी तरी असे 3-3चे स्टॅक करून ठेवणार आहे आणि मी इथे असेंबल अगारोचा रिजन्सी शू क्रेट स्टोरेज बॉक्स खूप जास्त आवडलेला आहे, म्हणून मी सगळं ह्यालामध्ये असेंबल सुद्धा करून ठेवलेला आहे आणि जो की खूप छान दिसतोय, इझी टू यूज आहे. हा सुद्धा ऑर्डर करायचा असेल तर लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, नक्की जाऊन चेकआउट करा. सो तुम्हाला प्रश्न पडला असेल की आज आम्ही कुठे चाललेलो आहे, तर आम्ही चाललो आहे माझ्यासाठी एखादं छोटंसं गिफ्ट घेण्यासाठी. स्मॉल गिफ्ट ना सुरज? स्मॉल गिफ्ट देणारच ना, पण घेऊन दे ना. अरे काय तू छोटं दे मोठं दे, गिफ्ट देतो तेच महत्वाचं आहे माझ्यासाठी. गिफ्ट देण्याचा एक पण चान्स सोडत नाही, तो असं काही ना काही छोटं छोटं घेत राहतो आणि त्याला माहिती की मी अशा गोष्टींनी खूप जास्त खुश होत असते, म्हणून सूरज एक पण चान्स नाही सोडत ना. सूरज तुझ्यासाठी काय? आम्ही आलो आहे वाशीला, ओरामध्ये. तनिष मध्ये की ओरामध्ये? ओरा डायमंड. काय बोल? हो हो, मिळालं तुम्हाला ते? हा एक आवडला आहे आणि हा वाला पण एक आवडला आहे, सिम्पल. तुला खूप आवडतं, मला इथे घालून बघू. दाखव कोणतं? एक हार्टवाला आहे आणि एक असं लीफ टिअर ड्रॉप बेस. छान वाटतं दोघं पण. छान वाटतं. तू सांग तुला जे आवडतं ते घे. या दोघांमधून सांगेल का? खूप छान पण मला मोठे नको, मला डेली यूजसाठी एकदम छोटेसे पाहिजे. काय बोलतो? तू सांग. हॅपी? मस्त मस्त डिझाईन्स आहेत ना. तुला आवडलं ना? मला तर आवडलं, मला तर खूप काय काय आवडतं. सध्या इयर स्टार्ट इयरला एक प्रत्येक महिन्याला एक नाही. छान आहेत पण, म्हणजे डेली यूजसाठी छान डिझाईन्स आहेत.
आणि मला कधीपासून घ्यायचे होते डायमंड इयरिंग्स. सो फायनली आता मी घेते डायमंड इयरिंग्स. मी घेते म्हणजे सूरज मला घेऊन देतो डायमंड इयरिंग्स. मस्त आहेत एकदम. सोहरामध्ये गिफ्ट घेऊन झालं होते सूरज मला आता माझ्या फेवरेट ठिकाणी डोसा घेऊन थायलंड घेऊन आलेलं आहे, जे की आहे नवरत्नमध्ये. आणि इथे आल्यानंतर आम्ही एकच गोष्ट खातो ती म्हणजे डोसा. आणि मी आज घेतला रवा साखर. सो फायनली आम्ही पोचलो आहे घरी आणि तुम्ही बघितलं असेल की सूरजने मला खूप छान असं गिफ्ट घेऊन दिलेलं आहे. येस, आणि मला इयरिंग्स घेऊन दिलेले आहे, ते पण डायमंडचे. काय माहिती का, मला ना डायमंडचं खूप जास्त क्रेज झालेलं आहे. माझं हे मंगळसूत्र जे आहे ते सुद्धा डायमंडचं आहे. आणि आता मला इयरिंगसुद्धा सूरजने डायमंडचे घेऊन दिले आणि त्याच्या आधी मला एक रिंगसुद्धा डायमंडची घेऊन दिलेली होती. सो अशा प्रकारे सूरज मला खूप स्पॉईल करतो. सो सूरजने मला जे घेतलेलं गिफ्ट होतं ते तुम्हाला कसं वाटलं ते नक्की मला कमेंट्समध्ये सांगा. तर अशा प्रकारे आजचा ब्लॉग मी इथे संपवते. भेटूयात नेक्स्ट ब्लॉगमध्ये. टिल देन बाय बाय, गुड नाईट अँड कीप स्माइलिंग.